लावलं, सगळं करायला लावलं मला त्या डॉक्टरांनी. हॉस्पिटल मग बोला सगळं पायाची मुवमेंट वगैरे चालायला लावलं, हे करायला लावलं, त्याच्यानंतर वाकायला लावलं, पूर्ण वाकले वगैरे सगळं. आणि बसवलं लगेच म्हणा तुम्हाला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. मग मी म्हटलं ऑपरेशन दुसरं काहीच नाही करणार, नाही गोळ्याने तुम्ही बऱ्या होऊ शकत नाही, नाही तर मग गोळ्या दिल्या असते म्हणे. कधी माझ्याकडे यायच्या आधी आता हो आता गेले तुमच्याकडून गेल्यानंतर 30 तारखेला गेले हो. एवढं ओके झाल्यानंतर एवढं ओके झाल्यानंतर पण पोरांची इच्छा ना तर तू जाऊन तर पाहिजे, वेदना तर थांबतील तोपर्यंत वेदना होत होत्या ना. तर त्यांनी म्हटलं मी 70% बरी झालेली आहे. आता यांना काय सांगणार का मी आडवी होऊन नेलेलं होतं मला, आणि ते 6 महिन्याच्या आत मी रिपेअर. माझं नाव नाही सांगितलं नाही, ते त्यांना काहीच बोलले नाही. म्हणजे मला जर करायचंच नाही ऑपरेशन तर मी त्यांच्याशी बोललेच नाही काही. फक्त तेवढं त्यांनी सांगितलं. ते ऐकलं, माझे मिस्टर बोलत होते म्हणत काही नाही एंजिओग्राफी सारखं करतील आणि तुम्ही आज रात्री याल, ॲडमिट व्हाल, दुसऱ्या दिवशी सकाळीच होऊन जाईल, तिसऱ्या दिवशी तुम्ही सायकलवर आहे त्यापर्यंत जाऊ, इतक्या व्हाल. मग सर लगेच म्हटले म्हणा तिला इंजेक्शनाची भीती, तेव्हा एवढं यायचं तर मग काहीच होत नाही मॅडम, तुम्ही मग माझ्यावर विश्वास ठेवा म्हणा, तुम्ही काहीच होणार नाही म्हणा, तुम्ही रिपेअरवर. बाहेर निघाले, यांना म्हटलं त्या गोळ्या सुद्धा घेऊ नका म्हटलं. आता मी जर एवढे बरे झालेले तरी ते डॉक्टर सांगतात ऑपरेशन. आजपर्यंत आपण 5 डॉक्टरांचा अनुभव घेऊन आलेलो होतो. बोला ना, पुढे बोला ना. म्हणजे मुलांच्या याच्या खातर, कारण त्या दिवशी मला त्रासच झाला होता आणि नेमकं उद्या यायचं आम्हाला, म्हणजे करायचंच नव्हतं मला ऑपरेशन. आता जर 70% मी सांगते मी जिना चढून आता तर कशालाच धरलेलं नाही, सरळ पायऱ्याने आली, पहिल्यांदा भिंतीला सुद्धा धरलं नाही. तरी ऑपरेशन सांगताय हे मला एक मेडिक्लेम आहे का तुमचा, तरी ऑपरेशन सांगताय. पण आधी विचारलं मेडिक्लेम आहे का, म्हटलं आहे ना. म्हटलं हे जर म्हणजे EMR काढले, तो EMR पाहिला नाही, मला हात लावला नाही, काहीच तुम्ही पाहिलं नाही, तरी तुम्ही सांगताय का बाबा ऑपरेशन करा असं. काय करायचं तरी आमच्या सरांचे आता करायचं किंवा आला आता 3-4 महिन्यापासून करता येतं. सरांचं म्हणणं एक रात्रभर ऍडमिट राहायचं, मी रात्रभर राहील, रात्रभर काय तुला 4-5 दिवस राहील, पण नुसतं ते म्हणता इथून इतक्यात होईल म्हणजे हे टाकून. म्हटलं अहो मला इंजेक्शनची भीती, तिथं कोण राहील. आपण मग तुम्हाला धरून आणलं तर उचलून आणलं तर ती मावशी नसती तर मी तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचले नसते सर. मला एवढी भीती, आता सुद्धा तुम्ही नसते काय कराल ना त्या शॉपची सुद्धा मला भीती इतकी छाती माझी हे होती. तिथं दवाखान्यात जाईपर्यंत माझं BP 180 झालं. इथे येताना सुद्धा माझा BP वाढत असेल असं मला वाटतं. आता खुश आहे ना? खुश तर आहेच, नाही खरंच. अजून काय पाहिजे? रात्र कशी रडून काढलेले माझी मला माहिती. घरात मी एकदम अशी वाटलं होतं का मी वनवासासारखी असेल, मावशी नसते हे केलं तर. एवढं काय रडत आहे? वेदनाच तशा होत्या, खूप प्रमाणाच्या बाहेर वेदना. सर पेशंट झोपून आणलेला झोपून काय म्हणता? इकडे पेशंट झोपून आणलेला होता. ओके. आणि नेताना कशी नेत होती ते माझं मला माहिती. मी नवी मुंबईवरनं येऊन तिची ही ट्रीटमेंट मी म्हणजे तिच्यासाठी पूर्ण केली. बरोबर. की अनुभव इतक्या लांबून लोक येतात आणि एवढ्या जवळ आपल्याकडे ट्रीटमेंट, एवढी चांगली ट्रीटमेंट आहे बघा. म्हणजे किती वाचली ती. मग ते तर आहे. आता जवळजवळ 80% ती पूर्ण कव्हर झाली. कव्हर सगळे कोणी पण सांगतात. माझे दोन्ही भाऊ डॉक्टर आहे सर, तरी मी त्यांना पण सांगेल नव्हतं माझं इतकं तब्येत वाढली असं अजिबात नाही. फक्त आमच्या मध्ये होतं, कारण ते ऑपरेशन त्यांचे भेजेच ते याचे. आता सुद्धा महिन्याच्या दिवशी सुद्धा बापू म्हणतो ना की तू काय एवढी घाबरते इंजेक्शनाला आणि याला, तुला ऑपरेशन शिवाय तुला पर्यायच नाही. बाहेर तर आले ना ऑपरेशन मग बाहेर तर आलं बाहेर नाही, बाहेर आले. फक्त एवढी आग जर झाली ना, मला फक्त माझ्या घरातलं करता आलं पाहिजे.